नमस्कार, जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही, कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय। कोणताही लोखंडी पत्रा कट करणं, डिझाइन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे। लेझर मशीन मध्ये होणार 0.5 ते 12 mm आकारापर्यंत कटिंग। लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार। तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाइन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो। यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाइन मध्ये कट करून मिळेल। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला। ठिकाण पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर। संपर्क 78 880 55 536। 2019 साली आपल्या ट्रस्टला मान्यता मिळाली म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर मिळाला। 2019 नंतर ट्रस्टला रजिस्ट्रेशन नंबर मिळाल्यानंतर आणि नियोजित बॉडी त्या ठिकाणी दिल्यानंतर धर्मादाय आयुक्त तुमची घटना मान्य करण्यासाठी 6 महिन्याच्या आत तुम्ही प्रस्ताव दाखल करा म्हणून सांगतो। आणि त्यावेळेस त्या बॉडीने तो प्रस्ताव दाखल केला। तो प्रस्ताव दाखल झालाय 2021 ला। 2021 ला प्रस्ताव दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी धर्मादाय आयुक्तचे गावामध्ये 10 वेळा माणसं आली। त्यांनी देवळं पाहिली, उतारे पाहिले, गावाच्याच नावावर एक इस्टेट ती पाहिलं, त्या ठिकाणी मंदिर कसे आहेत काय आहे हे सगळं पाहिलं, त्याची माहिती घेतली, त्यांनी पेपर नोटीस दिली, त्यांनी संचालक कोणाची सुद्धा जाहीर केलं। आणि त्यानंतर 2023 ला घटनेसहित ही संचालक मंडळ त्या ठिकाणी कार्यान्वित झालं। 2000 त्याची तारीख आहे 21 नाही 21/3 ला धर्मादाय आयुक्ताने तुमची घटना तुमची बॉडी याच्यावर शिक्कामोर्तब केलं। किती साली? 5/12/2023। 5/12/2023 झाल्यानंतर तिथून पुढे खऱ्या अर्थाने तुमची ही ट्रस्ट स्थापन झाली आणि तुमच्या बॉडीला मान्यता मिळाली। त्याच्यामध्ये त्यांनी ट्रस्टींची नावं सुद्धा टाकली त्या तारखेत। आणि ती तारीख झाल्यानंतर तिथून पुढे 5 वर्ष मोजा। 5/12/2028 त्यावेळेस या बॉडीची मुदत संपती। मग तुम्ही सांगा की आम्ही कुठं मुदत वाढ मागितली, आम्ही कुठं मनाने बॉडी स्थापन केली? विषय राहिला एकच, संजूला का घेतला? संजूला घेण्याचा निर्णय ह्या संचालक मंडळाने का घेतला? संचालक मंडळाने घेतला का घेतला? अरुण भाऊंचं वय झालं, अरुण भाऊ आजारी होते। मग आता तेवढ्या एका कारणासाठी आणखीन दुसरा संचालक कोण घ्यायचा आणि हे करायचं, त्यासाठी बॉडीतले सर्व ज्येष्ठ जण म्हणले की या ठिकाणी अरुण भाऊचं तर योगदान आहेच आहे भरपूर पहिल्यापासून, परंतु संजूने सुद्धा ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने योगदान दिलेले, काम केलेले, त्यासाठी संजूला या ठिकाणी आपण 2 वर्ष मुदत राहिली असेल, 6 महिने राहिले असेल, काय असेल या संचालकामार्फत आपण त्याला त्या ठिकाणी घेऊ आणि भाऊंच्या जागेवरती पद कायम ठेवू। हे काय कुणाला झाकून लपून नाही, हे फक्त संचालकांनी ठरवलं। कसं आहे आबा? संचालकांनी ठरवलेले, हे ग्रामस्थांनी ठरवलेलं नाही। आपण वंश परंपरेत घ्यायचं ठरलं का? कुठे घटनेत? आणि मी म्हणलोय का? घटनेत म्हणलं नाही पण दिसतंय ना मी गावाला. म्हणलोय का? गावाला दिसत नाही का? गावाला दिसतंय ते त्याचं उत्तर सांगितलं ना, आमचं तेच तुला म्हणणं आहे. नंतर बोलायचं ना। मी काय म्हणतोय, गावाला जे वाटतंय त्याच उत्तर आता मी सांगितलं। अजून लय विषय बोलायचे काय मला। नाही अडचण. जे गावाला जे वाटतंय ना, गावाला वाटतंय हे तेवढ्यासाठी हे फक्त संचालक मंडळाने आम्ही विरोध नसता केला। अहो तुम्ही विरोध कुणी करा नाही करा त्याचा विषय नाही, गाव सरपंच द्यायचे पण त्या ठिकाणी ठरवणारी कोण? हे गावाने 13 नेमलेली इथं काय आम्ही आम्ही नाही नेमले नाहीत, आमच्या मनाने उठून तिच्यात नाही गेलो। ह्या गावाने 3 महिने
तीन वेळा ग्रामसभा होऊन आम्ही नेमलेला आपल्याला धर्मदायाची मान्यता दिली तेव्हा हे तेरायचं. गावात तेरामध्ये कोण होतं? तेरामध्ये कोण होतं? तुम्हाला माहिती आहे का? हे तेरामध्ये कोण आहे? पोरं सभा मंडपात आपण गावाने सांगावं मला की आम्ही नेमल्या करून एक जण उभा राहून सांगावं. गावकऱ्यांनी सांगावं. कोणता होता गावकऱ्या सांगा उभा राहून सांगा कोण आहे? कोण आहे म्हणजे अख्खी गावाची ग्रामसभा होऊन कोण गेली. आहे? सगळ्या कागदावरच होतं. याला कोण आहे? कोण आहे? कधी झाली ग्रामसभा आपला? मीटिंग झाली नव्हती. नाही बापू सरपंच बापू उभा राहून सांग. बापू सरपंच होता म्हणून तो तिथे बॉडीच होत असतो. 500 रुपयासाठी घरी बसलेला. तिथं ग्रामसभा कोण घरी नाही बसलो. होय का? घरी नाही बसलो. याला बोलू नकोस. याला बोलू नकोस. गप्पी बस. याला बोलू नकोस रे. याला बोलावं भांडू करून उंचीप्रमाणे बोल. ह्याच्यात समाजाचा विषय नाही. काय चुकलं असेल हे ठीक आहे. सर्व समाज घ्यायचेत ना, त्याच्यात बदल होईल. पण कधी होईल? 2 वर्षांनी. 5 वर्ष बॉडीला कालावधी. 5 वर्षांनी काय होईल? त्याची बॉडी संपल. आणि ह्याच्यात पहिला मुद्दा भाऊ नाना हे आलते. भाऊ तुम्ही काय म्हणा आम्हाला जेलमध्ये जायचंय का? ह्याचं काय पत्र द्यायचंय का? तुम्हाला कोरे लेटर पॅड दिले का नाही? काय पाहिजे ते विरोध पार्टी असं पाहिजे ते केलंच नाही विरोध. भाऊ तुम्हाला कुणीच विरोध करणार नाही अजून. कोण होतं ग्रामसभेला? कोण होतं ना? एक जण उभा राहून सांगा. ग्रामसभा ग्रामपंचायतच्या समोर झालेले ग्रामसभा झालेली. बरं नारायण काका, आता माहिती आहे. ग्रामसभा झाली 100% खरं आहे. तुम्हाला त्याच्यात असं वाटलं नाही का की आपल्या बी समाजात एखादा घालवायचा? आपण दोघांनी सुचलो त्या मोरेश्वर महाराजांना समोरून आज विचारा तुम्ही प्रत्येकाने मनात घ्या की आपण खरंच त्यावेळेस होतो का? मी तर नव्हतो. मी गावाला विचारतो, मी नव्हतो. बोलतोय कोण? ग्रामसभाच आहे. आपा ऐका की आमचा मुद्दा आम्हाला तुमच्यावर ट्रस्टवर भांडण करायचं नाही. आमचा मुद्दा तुम्ही जी आट घातली तेवढी आट काढून टाका की 2000 रुपये द्यायचे आणि आमच्याकडे अर्ज करायचा. तेवढी आट काढून टाकणार आहेत का नाही एकदा गावासमोर सांगा. आम्हाला तुम्हाला भांडणच करायचं नाही. सगळे मुद्दे जे मांडलेले आहेत निवडून ते सगळे मुद्दे होऊ द्या. मांडते देते आणि नंतर तुम्ही बोला. ओके काय नाही आलं अडचण. का लक्षात? तुम्ही काय बोलू नका. बोलू द्या आपण. ग्रामसभेचा मुद्दा घेतला की निम्मी म्हणणार आम्ही नव्हतो, निम्मी म्हणणार आम्ही होतो. आलं का लक्षात? ते आणि त्यांच्या सह्याशिवाय ह्याच्याशिवाय ती बघितल्याशिवाय ती मंजूर होत नसतं की तुम्हाला पण माहिती. पण आता सगळे मुद्दे आप्पा घेते त्याच्यानंतर सगळे बोला. ज्याला अध्यक्ष कोणी बोलायचं ऐका ना, तर- आमचा तुम्हाला अजिबात विरोध नाही. आमचे 3च मुद्दे तेवढे मान्य करा आणि विषय संपवा. ते मुद्दे पण- कोणाच्या ग्रामसभेशिवाय कोणाची निवड होणार नाही, नाही. ते पण आहे ना. 100% होणार हा. नाही. आणि ही जी झालेली आहे बॉडी हा. ती ग्रामसभेने नियुक्त केलेली नियुक्ती आहे. केलेली. असं कुणाच्या घरनं कुणाला नाव घेतलं नाही. आता ज्याला ज्याला बोलायचंय ना त्याने अगोदर बोलून घ्या. नंतर मी सगळ्याला सविस्तर उत्तर देईन. 11/2019 साली ट्रस्ट स्थापन केलं. अतिशय चांगले ट्रस्ट मध्ये 13 लोक अतिशय काम करणारे. आमचा त्याला अजिबात विरोध नाही. आमचं म्हणणं काय होतं की बाबा तुम्ही सर्व समाजाला घेऊन जर केलं तर ते चांगलं होईल. म्हणजे सगळ्यांची माफी मागा. आपण सगळे गावाचा विषय बोला, समाजाचा विषय बोलू ना. समाजाचा विषय कुणीही ट्रस्टी पुढारी यांनी या ठिकाणी बोलायचं नाही. ज्या समाजाला वाटतंय की आम्हाला ट्रस्ट मध्ये प्रतिनिधित्व मिळालेलं नाही त्या समाजाने उभा राहून सांगा. ऐकून घ्या माझा मुद्दा. त्यांच्या मनामध्ये उदयसिंगच्या मनामध्ये जो संभ्रम आहे काय तो संभ्रम आपण 100% काढू. तो काढायचा सगळा विषय पण झालेला आहे. पण मुद्दा तिथपर्यंत तुम्ही येऊनच द्यायना. सांगून जाऊन अध्यक्ष उत्तर तुम्ही द्या. तुम्ही ट्रस्टच्या काय त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये जसे हे ग्रामसभेमधून निवडलेले आहेत काय येणाऱ्या काळामध्ये यांची मुदत संपल्यानंतर आता मध्येच डिझॉल्व्ह करणं अशक्य आहे. हे तुम्हाला पण माहिती, तुम्हाला कायदा माहिती.
त्यावेळेस आपण जे तरुण आहेत, जे इच्छुक आहेत, ज्यांना 2 वर्ष काम करायची अजून संधी आहे समोर, त्यांचं काम बघा. जे नवीन येणार आहेत त्यांचं, ज्यांना नवीन त्याच्यामध्ये यायचंय, ऑटोमॅटिकली त्याच्यातले 3-4 जण रिटायर होणार आहेत, त्यांना पण आपण त्यांनी आयुष्यभर तुम्हाला आता काय सांगायचं? ते जे ऑटोमॅटिक जे रिटायर होणार आहेत, नाही जे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या गावाचा जो नावलौकिक आहे काय, तो नावलौकिकाला गालबोट लावायचं काम कुणीही करू नका. आज आजूबाजूच्या गावाचे हंगामे यात्रे हे पूर्णपणे बंद पडले आहेत. बाहेरचं जी लोन आहे ती आपण आजपर्यंत मंदिराच्या बाहेर ठेवले. तुम्हाला रणांगण खेळायचंय ना, हे काही इथं इमारत आहे, तिथं काय डुकी फोडायची ती आपण फोडतोच बी. आपल्या एवढं संवेदनशील गाव मला नाही वाटत जिल्ह्यामध्ये कोणतं आहे ती, पण हिथं जो ह्यो न्यास आहे आपला काय, ही जी कोरेश्वर महाराज आहे, कोरेश्वराच्या पांढरीला आपण जी मानतो त्याच्यात बदल करू नका. आणि नजर चुकीने कुणाच्या आता 5 बोट हाताची सारखी नसतात काय, त्यावेळेची परिस्थिती, प्राप्त परिस्थिती, नवीन येणारे, आज निळू आलाय, निळू काम करायचंय, निळू कुठं आमदार हो, खासदार हो, तुझा सगळ्यात पहिला सत्कार देवस्थान ट्रस्ट करीत. ह्याच्यापेक्षा अजून काय मेन. आणि तिसरा विषय, सगळं गाव त्याच्यात ही करायचे, आपल्याला मिक्स करायचे. त्याच्यामध्ये कुठलंही न्यास स्थापन करताना एक घटना असते, ग्रामपंचायत असते जशी, त्याच्यात घटना असते. 18 वर्षाच्या पुढे झाल्यानंतर तिथं त्याला मतदानाचा अधिकार येतो. त्याच्यात त्या घटनेमधून जर त्याच्यात 2000 रुपये फीचा विषय आहे, आपण काढून टाकू, सगळं गाव करू, ग्रामसभा घेऊ. ऐका तर मला बोलायचं, मला ट्रस्ट अधिकृत आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर मिळाला. 2023 ला तुम्ही म्हणता की त्याला आपल्याला मान्यता मिळाली, बरोबर. 2028 पर्यंत त्याची मुदत आहे, बरोबर आहे. आमचं म्हणणं एकच आहे की त्याच्यात जी जटिल अट आहे तुमची, की ज्याला भक्त व्हायचंय त्यांनी तुमच्याकडे अर्ज करायचा, बरोबर. अर्ज केल्यानंतर 2000 रुपयाची तुम्ही पावती फाडायची, बरोबर. 2000ची पावती फाडल्यानंतर त्याला भक्त करायचं का नाही ते तुम्ही ठरवणार. ह्याच्यात लिहिलंय ते माझं असं मग तुम्ही नंतर वाचा, मी वाचलेलं बरोबर आहे का नाही ते? बरोबर आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही भक्त केल्यानंतर तो सभासद ट्रस्टला मतदान करू शकतो, हे पण लिहिलंय, बरोबर आहे. मग आमचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेस कोरेश्वर मंदिराला आपल्या सगळ्या गावांनी वर्गण्या दिलत्या, आज ठराव करा की ज्यांनी वर्गण्या दिलत्या आणि रथयात्रेला जे वर्गणी देतील तेवढे तरी भक्त करून घ्या. ऐका, आता मी सांगतो केलं पाहिजे का नाही, तुम्हाला काय वाटतं? आमचा मुद्दा बरोबर आहे, एवढंच उत्तर द्या. ऐका ना, ही त्याचा मी मुद्दा सांगतो, त्याचा मुद्दा सांगतो. ज्यावेळेस आपण वकिलाकडे गेलो, आम्हाला न्याय स्थापन करायचा आहे, वकिलाकडे जायचा, आपण मुद्दा अर्धा सांगितला, त्याची काय त्रास झालाय तो मी सांगतो. आता भाऊंच्या खात्यामध्ये, भाऊ पुढे होऊन ती काम करीत होते, पैसे गोळा व्हायला लागले, बऱ्याच जणांना चेकनी पैसे द्यावे लागले. 5-25 लाख भाऊंच्या खात्यात जमा झाल्यानंतर इन्कम टॅक्सची नोटीस आली. त्या नोटीसला 27,500 रुपये फी मी भरली वैयक्तिक. ते पैसे गावाचे होते. भाऊ म्हणले माझ्याकडे पैसे नाही, ती तुम्ही भरायचे. म्हणलं या गावाच्या ह्याच्यातून घ्या, त्याला रुपयाला हात लावायचा नाही. इतका सभ्य कारभार त्यांनी केला. भाऊंनी मला निधी आणायसाठी किंवा महागारी काय जण म्हणले निधी गेला, तो निधी महागारी घेण्यासाठी भाऊंनी नानांनी माझ्याकडे त्यांचं कोरं लेटर पॅड सही करून दिलेले 2 होते, त्यापैकी एक मी वापरलं आणि एक माझ्याकडे असंच आहे. म्हणजे मी काय म्हणत नाही भाऊनी कधी चहा नानांनी ह्यांनी त्यातनं पेला असेल, ती चहा सुद्धा पदर पेले. मी काय त्याचा आरोप करत नाही. कोरं लेटर पॅड ना कोरेश्वर महाराष्ट्राचं सही शिक्क्याची भाऊंची सही, ही सही कोणाची? भाऊंचा कारभार चांगलाच आहे ना, आम्ही कुठं नाव ठेवतो? मी ती जे गैरसमज झाले, जे गैरसमज डोक्यात आहेत, लोक बाहेर फिरतात, बाहेरून बघून येतात, आपल्या इथं हक्क गाजवायचा प्रयत्न करतात, परंतु कारभार करताना एक कारभारी असतो. कुटुंब असं काय असो, 4 जणांनी त्याच्यात डोकं दिलं तर कारभार कुणालाच करता येत नाही. ही वस्तुस्थिती तुला पण मान्य आहे, आलं का लक्षात? आणि ह्या माणसांवरती विश्वास होता सगळ्या लोकांचा. ते मग त्यांनी सांगितलं की तुमचे पैसे हे तुम्ही म्हणताय आमच्याकडे नाही, त्या इन्कम टॅक्सच्या ऑफिसमध्ये त्याच्या 4 तारखा नगरमध्ये, 3 तारखा पुण्यामध्ये झाल्या. त्यांनी सांगितलं की तुम्ही सांगता हे पैसे, त्यांना असा समज झाला की आपण कसली तरी वर्गणी गोळा करतोय, ती एकटेच घेते ते, नाही का? हे म्हणले अजिबात नाही, त्या तारखेपासूनचा विषय आजपर्यंतचा असा आहे. ते म्हणले तुम्ही काही सांगा, आम्हाला मान्य नाही, ह्याची एवढा दंड भरा.
ती दंड भरलेली पावती सुद्धा माझ्याकडे आहे. अध्यक्षांचं टाळ्या वाजून स्वागत करा मंदिरासाठी धन्यवाद. दुसरी गोष्ट अशी, त्याच्यापेक्षा पुढचं सांगतो. मग ते म्हणले की तुम्हाला पॅन कार्ड काढावं लागेल. पॅन कार्ड काढायला गेले, भाऊंचा विरोध होता, म्हणले वाद होईल ट्रस्ट केल्यानंतर, कोण घ्यायचं कोण नाही. सगळे लोक होते त्यावेळेस. त्यांनी सांगितले की आम्ही तुमच्या बरोबर आहे. त्यात नाना असतील, त्यात शंधूभाऊ असतील, त्यात आप्पा असतील, हानूआबा असतील, तुम्ही सगळे पण होता तिथं. तुम्ही सगळ्यांनी वर्गणी त्या मंदिरासाठी दिली आणि गावाचं खूप मोठं मंदिर आपण उपस्थित केलं, इथं उभारलं. त्याचे काय फायदे झालेत, काय तोटे झालेत. आज 200 बंगले गावामध्ये झालेत, जी 2 मजली होत नव्हती. अगोदर एकावर एक मजला केल्यानंतर ती कशी देशोधडीला लागून गावाच्या बाहेर गेली ही पण तुम्हाला माहिती आहे काय. आणि त्याच्याही पेक्षा पुढचं माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला ही जर मान्य नसेल, हे 13 लोक मान्य नसतील काय, आम्ही हे कुणीच मान्य नसतील, आमचं काहीही म्हणणं नाहीये. मला 1.5 वर्षापासून ही 13 जण म्हणत होते की तुम्ही अध्यक्ष व्हा. मी म्हणत होतो मला नको, तुम्ही तुमचंच ठरवा, मला नको. नाही म्हणले आमचं एक मत आहे, आमची काही अडचण नाही, तुम्ही अध्यक्ष व्हा. तुम्ही तिथं थोडेफार असता कधी मध्ये. त्या मूर्त्यांचा विषय सांगतो. मूर्त्या यांचं चाललं होतं की ह्या नंदीसारख्या करू, या तसं करू. म्हणलं अशा पद्धतीने होत नसतात मूर्त्या. मूर्त्या आपल्याला त्या मकराना राजस्थान मध्येच मिळतील. तिथला माणूस आणला की जाऊन घेऊन आलो, त्याला दाखवलं, त्यांनी परत एकदा म्हणला माझ्याकडून ही झाले, ते सगळंच गेलं. परत त्याला विमानाने बोलवला. दुपारी 1:30 वाजता आलतो, इथं एकही माणूस नव्हता. नाना आलते, आबा आलते आणि भाऊ आणि मी होतो. घामाघूम होऊन त्याचं परत सगळं गेलं. परत दिलं तेव्हा म्हणला फ्रँकिंग पाहिजे, त्याला ते निगेटिव्ह पाहिजे, सगळे दिले. आता निगेटिव्ह मिळत नाही, तुला पण माहिती. त्याला निगेटिव्ह आणल्या, निगेटिव्ह दिल्या. त्या केल्यानंतर भाऊ मला म्हणले ह्या 4 जणांमध्ये, मी त्यावेळेस शनिवार रविवार गावात यायचो, की आता हे तुम्ही पुढं घेऊन केलंय, आम्हाला तर तशाच पाहिजेत सेम. आणि दुसरी गोष्ट तशा तर पाहिजेतच. ह्याच्यात तुम्ही म्हणता जायला यायला पैसे लागतील, ती भारतातून आणायचे का भारताच्या बाहेरून आणायचे, 1 रुपया माझ्याकडे नाही तुम्हाला द्यायला. आणि मागायचं तर माझे एवढं वाईट नाही. म्हणलं मी करतो. ती परीक्षा होती माझी, त्या मुलाची परीक्षा होती, त्या पिरियड मध्ये तिथं आलो, बसलो की कवा यायच्यात मूर्त्या, आणायच्यात का नाही, घराला टाकल्यात का नाही, ह्या गोष्टी ह्या समाजाला माहिती नाही. ती सांगणं गरजेचं आहे काय. त्या मूर्त्या तिथे गेलो, सकाळी 5:00 निघालो, यायला बरोबर कुणी नाही. 4 जणांना विचारलं, नको बाबा 4 दिवस लागतील. माझा सहकारी मित्र बालमित्र रणजित तेव्हा असा आहे, फोन केला की हजर. फोन म्हणलं राजस्थानला जायचंय, म्हणला कुठे येऊ, सकाळी किती वाजता येऊन कुठे येऊ. 4 दिवस आम्ही तिथं. तो माणूस म्हणायचा की मी शेवटचा जो हात आहे त्याचा, मूर्त्या ही करतानाचा जो हात आहे शेवटचा, तो मी तुम्ही बघितल्याशिवाय मान्य करणार नाही. मग आम्ही बघितलं. आम्ही ती कानाची उंची एकाची जास्त होती, एकाची कमी होती, त्याची माप काढली. तिथं 4 दिवस घातले आणि त्या मूर्त्या आपण कंप्लीट केल्या. मूर्त्याची आणताना मी सगळ्यांना फोन केले. तात्याला बी फोन केला मी, सांग तात्या केलता का नव्हता. तात्याला फोन केला की आपण मूर्त्या आलेल्या, या तुम्ही खाली काढायला, त्याला 11-12 वाजणार आहे. अशा पद्धतीने त्या मूर्त्या इथं पोच झाल्या. आता हा कार्यकाळ आहे, मला ह्याला परत नाही म्हणता येईना की तुम्ही म्हणजे अध्यक्ष व्हायचा विषय, मला ह्यांना नाहीच म्हणता येईना. रोज आलं की तेच. भाऊ म्हणले आता माझ्याच्याने शक्य नाही, तुम्ही बघितली भाऊंची कंडिशन नाही आहे. ते आज मी म्हणत होतो चला, तर म्हणले नाही मला जमणारच नाही. काल बी बघितली म्हणजे नाही का, तुम्हाला काय उत्तर द्यायचं ते द्या. आणि भाऊंचा मला असा निरोप आहे, एकाने सांगितलं की तू नको तर लगेच बाहेर निघून ये. किंवा भाऊंचा निरोप आहे मला 13 जणांची, की ह्या तरुण मंडळाला आपण उत्तर काय द्यायचं काय. न्याय स्थापन करत असताना एक सभासद ही विषय असतो. आणि विशेष म्हणजे ती घटना आहे ना, ती अगोदर तू बघितली, त्याच्यानंतर तू पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यानंतर ह्यांनी बघितली. इतका विश्वास यांचा आहे त्या वकिलावरती बी, त्या करणाऱ्या लोकांवरती. दुसरा विषय आता बोलू नका मध्ये, अजिबात मध्ये बोलू नका काय. याचा एक मुद्दा सांगतो, योगदानाचा 100 रुपये दिले ते सुद्धा बघतय 100%. पण काम करणारा माणूस महत्वाचा असतो काय. तू घरामध्ये 5 भाऊ आहेत, त्यातला एकच जण बाजारात जातो आणि खरेदी करतो. 5च्या 5नी जर व्यवहार करीत बसले काय, तर तो व्यवहार होत नाही. तो पुढचा जो आहे दुकानदार, तो 5 जणांना वेगवेगळं सांगून त्याचा फायदा घेऊ शकतो. योगदानाचा विधी आपल्याला लवकरात लवकर खातं काढायचं होतं आणि खातं काढण्यासाठी आपल्याला लवकर ही करायचं होतं, म्हणून तो विषय आपण बारगाळला. त्याच्या अगोदरच सगळी यादी तयार झालेली होती. दुसरा विषय असा की आता तो विषय भविष्यातला सांगतो मी, की अशीच मीटिंग होईल यांची मुदत संपल्यानंतर. त्याच्यात सर्व लोकांना
समावेश करण्यात येईल त्यावेळेस जे लोक सांगतील, जे सर्व समाज सांगेल त्या सर्व समाजाला आणि काम करणारे तिथं प्रामाणिकपणे काम करणारे, आपला नाव लौकिक हा का प्रामाणिकपणे काम करणारा आहे काय. माझं तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की ह्यावा दावा पाची बोट सारखी नसतात, एका घरामध्ये सारखी नसतात काय. कुठलाही ह्यावा दावा आज इथं 176 आडनावाची गाव आहेत आपले नाव आहेत काय. आपण तुम्ही जरी केलं निवडून तरी सगळ्यांना घेऊ शकत नाही, परंतु नाही माझं काय म्हणणं आहे की त्याच्या आपण अशीच ग्रामसभा घेऊ, ग्रामसभेमधून जी माणसं ठरतील त्या माणसांवरून आपण परत न्याय स्थापन करू. आपल्या सारखं स्वच्छ सुंदर तुला पण माहिती तालुक्यामध्ये कुठंच नाही. आणि ही जी आहेत ना ही 13 जण ही पण अशा पद्धतीने करणारे नाही अजिबात सुद्धा. संभ्रम कुणी ही डोक्यामध्ये घेऊ नका. 2 वर्षांनी ती ग्रामसभा होईल, ही गाव सुचवून तीच लोक येतात, घेतली घ्यायची का नाही घ्यायची कोणाचा संबंध नाही. 100% गावाने म्हणलंय त्यातली कोण घ्यायची नाही घ्यायची त्यांनी काही बस. सर्वांना आपला मुद्दा मांडण्याचा हक्क आहे. तर आता दोन्ही बाजूच्या आपण सगळ्यांनी गावकऱ्यांनी मिळून, मी गावकऱ्यांच्या वतीने आता बोलतोय, दोन्ही बाजू मांडलेल्या आहेत, दोन्ही बाजू सगळ्यांनी समजून घेतलेल्या आहेत. तरी मला असं वाटतं की अध्यक्षांनी जे जे शब्द दिले आहेत ते सगळ्यांना मान्य झालेले आहेत. 2028लाच ह्या घटना दुरुस्ती बदल करण्यात यावा असं मला वाटतं. आपले गावचे विद्वान ब्राह्मण वेदशास्त्र संपन्न शास्त्री आहेत, त्यांचाही समावेश या ट्रस्टीमध्ये व्हावा असे. ही काय ट्रस्टीचा विषय चाललेला आहे. 2028 पर्यंत ह्याच्यात काही बदल होत नाही. आणि ज्याला काय कुणाला करायचं असेल त्यांनी उद्याच जावा. बदल होत नाही. ऐका महाराज, एक मिनिट ऐका. ही अध्यक्षाच्या वतीने सांगतो, आज 2028ला सर्व गाव ह्याच्यात सभासद राहील. सभासद नाही काय नाही, सगळं भक्त म्हणूनच राहील. ह्याच्यात काय कुणाचा विषय नाही की ह्या जातीचा ह्या जातीचा असं काय नाही. 2028ला बदल होईल, तो पण ग्रामसभेनेच होईल. असं काही नाही, गपचीप होणार नाही किंवा काय नाही, देवळात बसून होईल. समोरच होईल. मध्ये जाताना आपल्याला काहीतरी अडचणी, त्या अडचणी अशा आहेत, गाव एवढं गोळा होतंय, 18,000 लोकसंख्या असेल, 7-8 मतदान असेल. तो ह्याचा विषय काढला आपल्या जवळ्याचा, त्याला ब वर्ग मध्ये जाता येते. पण ब वर्ग मध्ये जाता असताना कुठल्याही आस्थापनेला त्याचा बँकेच्या खात्यामध्ये वर्षभरामध्ये ट्रान्झॅक्शन लागतं, तुम्ही आर्थिक उलाढाल लागते, तिथं ऑडिट लागतं, सीएचं लागतं, पोलिसांचा रिपोर्ट लागतो. 4-5 लाख लोक येतात. गेले 2 वर्ष झालं त्याच्यात 6 ट्रान्झॅक्शन सब ते खूप मोठाले होतात. आपला जिल्ह्यामध्ये नवे महाराष्ट्रामध्ये गाजणारा आपला ही होतोय हगामा होते काय, त्याच्यात नाही जात. माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की एकही रुपया 5 मंदिरांचा जो जमा होईल तो खात्यामध्ये येईल आणि खात्यामधूनच त्याचा खर्च होईल. याचा अतिशय आनंद झाला. परंतु उद्या ऐका होतात आणि आज आला अतिशय आनंद झाला. काय होतं, रथ यात्रा अतिशय गुण्यागोविंदामध्ये पार पडते हसत खेळत. ही पार पडल्यावर लगेच श्रावण महिन्यामध्ये आपला कोरेश्वर महाराजांचा सप्ताह असतो, बरोबर. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपला त्या दिवशी पण विषय झाला की 6 ट्रान्झॅक्शन येतात. आपल्या दोघांचा विषय असा पण झाला की रथ यात्रेची वर्गणी जमा करत असताना ऑनलाईन पेमेंट समजा माझ्या फोन पेला कोणी सोडतं, आपणच्या कोणी सोडतं, बाप्पूच्या कोणी सोडतं, असं न करता आपल्या ट्रस्टीचा एक स्कॅनर बनवून घ्या. स्कॅन पावती पुस्तकावरच असं स्कॅन केले की त्याच्यात पैसे हो, जमा होतील. म्हणजे यात्रेचे पण पैसे त्याचे जातील. त्यांनी एकाही व्यक्तीने कारभारकरांनी एकही रुपया वैयक्तिक घरी नेलेला नाही. अगोदर शांत बसा. कुणी हात तर देत का की तू राब द्यायला करायला? एकदम 100% बरोबर आहे. वर्गणीला फोन केला तर 500 रुपये वर्गणी देतात कुणी? कोण सरा सब केला दिले पाहिजे सगळ्यांनी. ते काय म्हणा? दिले नाही याच्यात काय झालं? तुम्हाला काय म्हणले ते? काय ते सांगा. पैसे सगळे देतात, फक्त देते होत नाही.
माझी ठेव झालं तर बस झालं की शिव. काय झालं? काय झालं? तुम्ही एक आणि जी आहे ते पुन्हा बोलू किंवा हगामा हा आपलं कोरेगाव हे पैलवानांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्यामुळं इतका सुंदर आखाडा होतो आणि त्या सुंदर आखाडा इतकाच आपल्या त्या मंडळीचा किंवा सगळ्या ग्रामस्थांचा जो त्यातला सहभाग आहे तो सहभाग सुद्धा सुंदर असतो आणि व्यवहार तर अगदी इतका सुंदर असतो की तुमचा मुद्दा एकदा मांडल्यानंतर परत परत का 10 वेळा उठणार तुम्ही? काय बाकीची माणसं गावातली पांडुरंगाच्या मंदिराला महिना त्या देवाला पाणी मिळत नाही त्याच्यासाठी तिथं काहीतरी तडजोड करा. असे काहीतरी बरोबर आहे ना? त्यांना या गावाचा पोस्ट मास्टर म्हणून विनंती करतो. आधार कार्ड आणि आधार लिंकिंग हे आपण आज फुकट ठेवलेलं आहे. 3 दिवसाचा कॅम्प आहे. ऐका ना थोडं ऐका तुम्ही जरा. सर्व ग्रामस्थ उपस्थित सर्व सन्माननीय ग्रामस्थ उपस्थित सर्व गोरेश्वर महाराजांच्या ट्रस्टीचे सदस्य आणि उपस्थित सर्व आजूबाजूचे सुद्धा बसलेले भक्तगण बाहेरगावही कुणी आले असतील पत्रकार बंधूंचे या ठिकाणी मी आभार मानतो ते आले. तुम्ही न बोलवलं तरी दरवेळेस तुमचं काय चाललंय बघायला येतातच विचार त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो त्यांनाही धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आपण ही सभा यासाठी बोलवली होती ही काय गावच्या यात्रेच्या नियोजनाची सभा नाही. या ठिकाणी मागच्या 4-8 दिवसामध्ये ट्रस्टीचा विषय उपस्थित झाला म्हणून ही सभा त्याबद्दल ज्या शंका असतील त्या निरसन करण्यासाठी बोलवली. इथं कुणाशी वाद घालण्यासाठी ही सभा बोलवलेली नव्हती. मी सुरुवातीलाच बोलायला उठलो होतो सुरुवातीलाच सगळे मुद्दे सांगणार होतो पण तरी सुद्धा त्यामध्ये प्रत्येकाला सगळ्यालाच इच्छा उफाळून आली बोलायची त्याच्यामुळे सगळेजण बोलले. मी सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त केली की चुकून किंवा नजर चुकीने जरी त्यामध्ये कोणाचा समावेश करायचा राहिला असला तरी त्याला परत वेळ आहे आणि ती वेळ आल्यानंतर आम्ही निश्चित प्रकारे त्याच्यामध्ये सुधारणा करू. प्रत्येक पहिल्या ज्यांनी सदस्यपद भोगलं असेल दुसऱ्याला संधी देऊ त्याच्यातला कमी करून तिसऱ्याला संधी देऊ हे तुम्हीच ठरवणार आहे. आता हे नव्हते त्यांनी बघायचं आणि इथपर जर कुणाला वाटत असला आता लईच घाई झाली आणि त्या मध्ये काहीतरी नक्की लई मोठं गाभाळ आहे आणि त्या ठिकाणी जायचंय तर मी आत्ता जाहीर करतो माझा राजीनामा मी आत्ता देतो त्या ठिकाणी कुणाला यायचंय त्यांनी यायचं. मुळीच जमणार नाही तुमचा राजीनामा. विषय कोणी काढू नका अजिबात आणि मध्ये जर बोलायचं असलं 2-3 दिवस त्याच्यानंतर सभासद ट्रस्टी हा जी विषय या ठिकाणी चर्चा झाली हे सगळ्यांना मान्य आहेत का? सगळ्यांना मान्य आहेत का? ट्रस्टीचा विषय संपू का? त्याच्यात आणखी शंका काय आहे कोणाची? बर तो विषय आता संपला. आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये. गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा. शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी. गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही
तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू. मग वाट कसली बघताय? एकदा भेट द्याच. गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे. ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत. संपर्क 8600 22 68 68, 8208 58 52 02 आणि 9404 12 00 69.